सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सत्ता लिहाता सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई श्री संताची माथा चरणावती श्री संताची माता चरणावती संताची माता चरणावती श्री संताची माता चरणावती श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावेनो सांभाळावतरी विश्रांती पावेनो सांभाळावतरी साधा हे करी दंडावत हे करी दंडावत विश्रांती पावालो सांभाळावतरी विश्रांती पावालो सांभाळावतरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी हो श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळावतरी विश्रांती पावन सांभाळावतरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळावतरी विश्रांती पावन श्री शांताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही गणा बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सत्ता लिहाता नामया
आजच्या या चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील 48व्या वर्षाची असणारी 3 तपपूर्तीचा असणारा हा भव्य दिव्य सोहळा आणि या त्रय तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं गेली अनेक वर्षापासून भगवान श्री भैरवनाथाच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा अतीव श्रद्धा, अतीव प्रेम आणि या प्रेम रूपाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे चालू असलेला हा अखंड हरिनाम 9 दिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे लढीवाळ प्राणप्रिय आणि परमप्रिय असणारे भक्त, कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक, आद्य कीर्तनकार आणि या वारकरी परंपरेच्या कीर्तनाचा प्रसार, कीर्तन शास्त्र आणि कीर्तन तत्वज्ञानाचा विषय संपूर्ण जगामध्ये पोहोचवणारे, संपूर्ण भारतभरामध्ये या कीर्तनाचा प्रचार प्रसार करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड, अत्यंत प्रासादिक असा अभंग मी सेवेला निवडला आहे. विठ्ठल नामदेव महाराज या अभंगामधून तुम्हाला आणि आम्हाला उपदेश करत आहेत. आणि हा उपदेश म्हणजे केवळ उपदेश नाही, तर असा उपदेश की जो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो मार्ग अनुसरला आहे, तो मार्ग अनुसरल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय अवस्था झाली याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. आणि माझ्यासारखं जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर असं करा. किंबहुना बाकीचे उपदेश, इतर उपदेश तुम्ही करा असे असतात, परंतु नामदेव महाराजांचा उपदेश अशा पद्धतीने आहे, आपण सगळेजण मिळून करूयात. हे नामदेव महाराजांचं आणि संतांचं वेगळेपण आहे. करा सांगणारे भरपूर आहेत, जा सांगणारे भरपूर आहेत, परंतु तिथपर्यंत घेऊन जात असताना आपल्या समवेत चालणारा जर कुणी असेल तर ते म्हणजे केवळ आणि केवळ संत आहेत. मार्ग दाखवत असताना दगड सुद्धा मार्ग दाखवतो. मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दगड सुद्धा मार्गदर्शकाची भूमिका करतोच की नाही. म्हणजे दगडावरती सुद्धा लिहिलेलं असतं बोपगाव 15 किलोमीटर, बाण दाखवलेला असतो आणि या दिशेने गेल्यानंतर आपल्याला 15 किलोमीटर वरती बोपगाव भेटेल असं मार्गदर्शन दगडही करतो. परंतु तो दगड हा दगडच असतो, तो कधी बोपगावला गेलेला नसतो. असे अनेक दगड मार्गदर्शन करण्याची भूमिका आपल्यामध्ये या ठिकाणी दाखवतात, पाहायला मिळतात. असे अनेक दगड आहेत आमच्यासारखे जे आपल्याला मार्ग दाखवतात खरं, परंतु त्या मार्गाच्या आधारे ते तिथपर्यंत गेलेत का याचा जर विचार केला तर ते मात्र आपल्याला उत्तर मात्र नाही या अर्थानच मिळतं. परंतु संतांचे उपदेश, संतांनी दाखवलेला मार्ग हा केवळ मार्ग दाखवण्यापुरता नाही. संतांच्या मार्गाचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात, अनुभवे आले अंगा या जगा देतसे. अगोदर आम्ही अनुभव घेतला. तुका म्हणेचा कोणी सांगे मजा अनुभव आहे अंगे. अरे आम्ही अगोदर ते पाहिलंय, आम्ही अगोदर त्या ठिकाणी पोहोचलोय आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तशा पद्धतीनं आम्हाला तिथं पोहोचण्यासाठी संत आम्हाला मार्गदर्शन करतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ मार्ग एक आम्ही, चला जाऊ मार्ग एक आम्ही, बंधू चरण वंदू चरण
घेत आम्ही वंदू चरणरज सेवू पुष्टावळी पूर्व कर्मा होळी करोनिया. तुकोबारे म्हणतात 48 वर्ष आम्ही सप्ताह करतोय, 48 वर्ष आम्ही कीर्तन ऐकतोय, 48 वर्ष आम्ही वेगवेगळ्या कीर्तनकारांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन या ठिकाणी ऐकतोय. खरं आहे, परंतु कीर्तनकार जरी कितीही विद्वान असले तरी कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही. कीर्तनकारांनी इथे आल्यानंतर एवढंच करायचं, जो संतांनी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचं दर्शन करायचं. विठ्ठल आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी ज्या मार्गाने संत गेलेले आहेत त्या मार्गाने चालल्यानंतर तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. 48 वर्ष त्या मार्गाचं आपण सर्वजण अवलोकन करत आहात. आणि म्हणून बोधगाव मध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं हा भव्य दिव्य 48 वर्षाचा असणारा 3 तपपूर्तीचा सोहळा या ठिकाणी होतोय. आपल्या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आहेत, गेली अनेक वर्षापासून जवळजवळ 6-7 वर्ष झालं दरवर्षी तुम्ही माझं कीर्तन या ठिकाणी ऐकताय. पाहुणे नावरावळे गोतावळ्याच्या बरोबर, पण त्या पाहुणे रावळ्याच्या गोतावळ्याच्या अगोदर पासून तुम्ही मला ऐकताय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की आमचा पाहुणा आहे म्हणून कीर्तन ठेवावं, अशी भूमिका कीर्तन परंपरेला न अपेक्षित नाहीये. केवळ तत्वज्ञान आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावरती आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये जो प्रेम भाव व्यक्त होतोय, या सर्वांचं मी अत्यंत मनापासून दर्शन घेतो. आदरणीय तात्या, या भागामध्ये भजनाचं असणार अत्यंत समृद्ध असं वैभव त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. किती भजनावरती प्रेम असावं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी रामचंद्र बुवा देगावकरांची ही असणारी परंपरा. मला ही अभिमान या गोष्टीचा वाटतो की मला जेव्हा पेटीवरती बसता येत नव्हतं, पण त्यावेळी या हाताने रामबुवा देगावकरांच्या मांडीवरती बसावं आणि मांडीवरती बसून बुवांनी मला काही 2 अभंग शिकवले. अगदी 1ली-2रीला असताना पासून आमच्या आजोबांनी त्यांना घरी बोलवलं की तुम्ही या आणि आमच्या पोरांना काहीतरी सन्मार्गाला लावा. म्हणून गावातलं भजन आणि विशेष होतं, बुवा पेटी डोक्यावरती घेऊन गावोगावी यायचे आणि तिथं येऊन शिकवायचे. पैसे आम्ही नाही द्यायचो, उलट एखादा चांगला अभंग जर गायला बापू तर ते त्या काळामध्ये 25 पैशाचे नाणे असे आम्हाला बक्षीस म्हणून द्यायचे. पण त्यांचं प्रेम आणि ती परंपरा तात्यांनी तशाच पद्धतीने जोपासली आहे. गावामध्ये असेल, पंचक्रोशीमध्ये असेल, भजनाची सेवा करत असताना हार्मोनियमची साथ असेल, कीर्तनामध्ये साथ असेल, गाथा भजन असेल, तात्यांची तळमळ आहे. सर्वांचे असणारं तात्यांवरती प्रेम आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. आणि त्या माध्यमातून दया बापू असतील, सर्वच गावातील मंडळी, आमचे आदरणीय दादा असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आज ज्यांनी या ठिकाणी कीर्तनाचं सौजन्य दिलंय ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे संदीपजी असतील, उमेशजी असतील, ही सगळी मंडळी अत्यंत श्रद्धेनं करत आहेत. अगदी मंडप, साऊंड सिस्टीम, आमचे पप्पूशेठ गुरु आणि त्यांचा सगळा परिवार ह्याच देखील या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने करतोय. मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की पुन्हा पुन्हा वारकरी परंपरा ही अशी असते की खादल येते खाये आवडीने. पुन्हा 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 तेच तेच खावंसं वाटणं, याला म्हणायचं आवीट गोडी. किती वर्ष या ठिकाणी संदीप महाराज येत आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं ऐकावं असं वाटतं. किती वर्ष गोपाळ महाराज येत आहेत, तरी त्यांचं या ठिकाणी ऐकावं असं वाटतं. किती वर्ष संदीप महाराज, स्वामी महाराज येत आहेत, पण पुन्हा पुन्हा दरवर्षी तीच मंडळी आपल्याकडे येतात. याचं कारण असं आहे की त्यांच्या गाण्याचं वर्म आमचे आदरणीय गोविंद दादा आहे, किती सुंदर पप्पाचा विशाल महाराज आहे, त्यांच्या वाजवण्याचं वर्म हे कळाल्याशिवाय याच्यामधलं गमक कळत नाही. नाहीतर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की काय आहे कीर्तनामध्ये ना हेच जास्त चालू असतं, कशाला हेच लोक पाहिजे, नवीन नवीन नको का. अरे पण याच्यातलं वर्म कळाल्याशिवाय तुकोबाराय म्हणतात वर्म जाणे तो पारखी. त्याला वर्म कळावं लागतं, नाहीतर चुकलिया वर्म फेरा पडे. हा सुंदर सोहळा या ठिकाणी होतोय. आज आदरणीय आमचे सन्मित्र आणि आदर्श प्राचार्य प्राध्यापक देवकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बोबडे परिवाराचा असणारा एक ऋणानुबंध या ठिकाणी आहे, ते या ठिकाणी आहेत. सर्व मंडळी अत्यंत श्रद्धेनं, आमचे विनेकरी महाराज असतील, आमचे आदरणीय व्यासपीठ चालक महाराज आहेत, सर्व मंडळींच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी होतीये. काल रोहिणीताईंचं कीर्तन होतं, परवा दिवशी
आधी सचिन महाराजांचं विद्या वाचस्पतीचे डॉक्टरेट आहे, उद्या या ठिकाणी सोनाली दिदींचं आहे. सर्व कीर्तन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आणि आपण सुद्धा अत्यंत श्रद्धेनं या ठिकाणी जमलेला आहात. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एवढ्या सगळ्या लोकांना बसायला थोडीशी अडचण होत होती, म्हणून यावर्षी आपण प्रांगण एवढं आणि भव्य दिव्य पटांगण आपण या ठिकाणी समृद्ध केलंय. मला वाटतं की हे पटांगण म्हणजे केवळ बोबगाव मधलं कीर्तन नाही. आज असं वाटतंय तुम्ही सगळेजण मस्त शाल वगैरे घेऊन बसलाय, डोक्याला मस्त बांधलंय आणि असं मोकळ्या पटांगणामध्ये कीर्तन. हे असं कीर्तन कुठं होतं माहितीये का? असं कीर्तन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये होतं. आणि आज मला खरंच वाटतंय की कीर्तन म्हणजे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सुरू आहे आणि चंद्रभागेच्या तीरावरती कीर्तनाचा सोहळा आहे. असा भव्य दिव्य सोहळा आणि असंच कीर्तन असलं पाहिजे बरं का. कीर्तनामध्ये थोडीशी थंडी पण वाजली पाहिजे, म्हणजे ती अशी गुलाबी थंडी वाजली की माणसं अंग दाबून तिथे चोरून बसतात. मोकळं चाकळं बसायचं आणि मोकळं ढाकळं वागायचं कीर्तन नाही. कीर्तनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव प्रेरित व्हावा याच्यासाठी म्हणून या वर्षी आपल्या सगळ्या मंडळींचं नियोजन चालू आहे. मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे. केवढं सुंदर प्रांगण आहे देवकर सर. मला वाटतं या प्रांगणाचा उपयोग करून आहे ना, इथं एखादं भव्य दिव्य असं गुरुकुल उभं झालं पाहिजे की जिथं वारकरी शिक्षण आणि सगळ्या संगीताची अशी भव्य दिव्य परंपरा उभी राहता येईल की दुसरीकडे कुठं पाहता येणार नाही. बापू तुम्ही जर प्रयत्न केला तर ते निश्चित सगळं होऊ शकतं आपल्या सगळ्यांना. आणि आम्ही तर आहेतच, आम्ही कुठं जाणार नाही, कारण प्रेम प्रीतीचे बांधले, असं प्रेमानं बांधलेली आपण सगळी मंडळी आहोत. भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये. या नामदेव महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून कीर्तनाची भूमिका आणि आपल्या जीवनाचं यथार्थ दर्शन व्हावं म्हणून हा अभंग निवडला आहे. विठ्ठल आपल्याला याची कल्पना आहे. मी कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन म्हणून कीर्तन करत नाही. माऊलींच्या कृपेनं या कीर्तनाच्या विषयी अशी आवड निर्माण झाली की कीर्तनाशिवाय आता दुसरं काही गोड वाटत नाही, एवढी श्रद्धा या कीर्तनाच्या निर्माण झालेली आहे. दररोज कीर्तन, दररोज प्रवचन, दररोज नित्य नवा आनंद आहे. बरं, हे मिळत असताना याच्यासाठी काही पैशासाठी करावं असंही कधी नसतं, किंवा अजून काही मला वेगळं करायचंय सारखं साधं असंही काही नाही. फक्त एवढं वाटतं की सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, 4 तास माझ्याजवळ असलेलं जे काही प्राप्त झालेलं ज्ञान आहे, 14 वर्ष त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असेल, गुरुकुलामध्ये असेल, त्या अथांग हिमालयामध्ये हिंडत असताना जे काही हिमकण माझ्या वाट्याला पडले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि अजून सुद्धा ही कीर्तन परंपरा समृद्ध होत असताना, मुळातच ती समृद्ध आहे, आम्ही कोण समृद्ध करणार, परंतु त्या कीर्तन परंपरेचं यथार्थ दर्शन करण्यासाठी माझ्या पीएचडीचा विषय सुद्धा मी कीर्तन हा निवडला. आणि आपल्याला याची कल्पना असली पाहिजे, या कीर्तनाचे, कीर्तन परंपरेचं जे मुख्य ब्रीद आहे ते या नामदेव महाराजांच्या अभंगातलं 3रं चरण आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. सर्व जगामध्ये ज्ञानदीप लागला पाहिजे. सर्व जग हे दिव्यामध्ये ज्ञानाच्या प्रकाशामध्ये प्रज्वलित झालं पाहिजे. मला सांगा, आम्हाला जे ज्ञान झालंय ते ज्ञान इतरांना व्हावं असं इतर कोणालाही वाटत नाही. या जगाच्या पाठीवरती मला जे कळालंय, मला जे मिळालंय, ते मिळालेलं, मला जे कळालेलं वर्म आहे ते माझ्या सख्या भावाला सुद्धा कळालं नाही पाहिजे. एवढ्या स्वार्थी जगामध्ये मला जे मिळालंय ते सगळ्या जगाला मिळालं पाहिजे. याच्यासाठी कीर्तन प्रवाह निर्माण करणारे ज्ञानोबा तुकोबाराय नामदेव महाराज आहेत. आणि म्हणून आम्हाला जे ज्ञान मिळालंय, आम्हाला जे सुख मिळालंय, आम्हाला जो आनंद मिळालाय, तो आनंद तुमच्या आमच्या जीवनामध्ये वाटण्यासाठी ही अभंग संहिता संतांनी निर्माण केली. नामदेवरायांचा अधिकार हा सर्वसामान्य नाही. सर्व संतांमध्ये श्रेष्ठ म्हणजे नामदेव महाराज आहेत. काय नामदेव महाराजांचा अधिकार आपण विचार करावा. बापू जर चिंतन केलं तर नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आणि नामदेव महाराजांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आमच्या जनाबाईंनी नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन केलंय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
गोपाळाशिला वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाशिला वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई वेड्याऐसे बोले कबीर सावध होई वेड्याऐसे बोले कबीर एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाशिला वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाशिला वाटी काय नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य होतं नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सावता माळी महाराज सेना महाराज गोरोबा काका महाराज सोपान काका महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेव महाराज ही सगळी मंडळी कीर्तनाला उभी असते विचार करा आणि काय या कीर्तनाचं वैशिष्ट्य होतं अहो जनाबाईंना कीर्तनामध्ये नामदेवरायांना सांगावं ज्ञानोबारायांना सांगावं अभंग म्हणा एवढं सामर्थ्य या कीर्तनामध्ये नामदेवरायांनी निर्माण केलं जरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी असतील तरी महाराष्ट्र कीर्तन परंपरा ही समृद्ध करण्याचं काम हे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेलं आहे आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानं एवढं नाचावं एवढं नाचावं एवढं नाचावं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई वेडाईसे बोले कबीर अरे नाचता नाचता देवाचं पितांबर कधी गळून पडला हे देवाला सुद्धा कळालं नाही एवढं देहभान होऊन नाचावं आणि कबीरदास म्हणतात सावध होई वेड्या अरे वेड्या सगळं झालं इकडं दिगंबर सावध हो एवढं सामर्थ्य नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये होतं नामदेव महाराजांच्या वैशिष्ट्याचे 4 मुद्दे मी तुम्हाला सांगतो नामदेव महाराज म्हणजे पहिले आद्य संत आहेत की ज्यांनी आपल्या सर्व संतांचं चरित्र लिहिलं म्हणून मराठीतले आद्य चरित्रकार म्हणजे नामदेव महाराज आहेत मराठी भाषेमधले पहिले आत्मचरित्रकार हे नामदेव महाराज आहेत नामदेव महाराजांची अभंग संहिता काय पाहावी शतकोटी तुझे करीना अभंग नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये ऐकलं अरे वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोक देवाचे लिहिले आणि नामदेवराय देवाला म्हणाले देवा अरे वाल्या कोळी असणाऱ्या त्याने जर तुझे 100 अभंग लिहिले तर मी जर तुझे 100 अभंग नाही शतकोटी अभंग जर नाही लिहिले तर माझी जीवा उतरून तुझ्या पायावरती ठेवेन आणि नामदेवरायांचं हे वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा तुकोबारांनी अवतार घेतला एवढे अभंग नामदेव महाराजांनी केले तेवढे अभंग केले केवळ मराठी मधले अभंग आहेत अशातला भाग नाही अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि आम्ही नामदेव महाराजांच्या विषयी एवढा अभिमान आपल्याला असला पाहिजे हिंदी भाषेमधले सुद्धा पहिले कवी हे नामदेव महाराज आहेत म्हणजे आद्य चरित्रकार नामदेव महाराज आहेत आद्य कीर्तनकार नामदेव महाराज आहेत आद्य आत्मचरित्रकार नामदेव महाराज आहेत आद्य अभंगकर्ते नामदेव महाराज आहेत आणि हिंदी भाषेमधले सुद्धा पहिले कवी हे नामदेव महाराज आहेत आपल्याला कळत नाही महाराज का जवळची आहे परी भेटेना रोज आपल्याकडे आहे ना जिथं पिकतं तिथं विकत नाही परंतु ज्याप्रमाणे आपल्या गावोगावी भैरवनाथाची मंदिर आहेत ना जसं गावोगावी ही मारुतीची मंदिर आहेत ना पंजाब मध्ये जर आपण गेलो तर प्रत्येक गावामध्ये नामदेव महाराजांची मंदिर आहेत काय श्रेष्ठत्व असेल नामदेव महाराजांच्या नंतर 100 वर्षांना शीख धर्माचा उदय झालाय आणि गुरु गोविंद सिंग हे शिखांचे असणारे 10वे गुरु हे गुरु गोविंद सिंग स्वतः म्हणतात की या शीख धर्माच्या उदयाचं मुख्य प्रेरणा स्त्रोत म्हणजे नामदेव महाराज किती अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि 1-2 नाही 61 अभंग गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराजांचे आहेत आणि केवळ हिंदू नाही केवळ मराठा नाही
सर्व जाती बरोबर सर्व धर्माची लोक नामदेव महाराजांनी एकत्र केली. चोखा मिळा बंका जातीचे महार. चोखोबा नामदेवरायांचे शिष्य आहेत. बंका महाराज महार असणारे नामदेव महाराजांचे शिष्य आहेत. नामदेव महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये केवळ पुरुष नाही तर दासी जणी असणारी ती सुद्धा नामदेव महाराजांची शिष्य आहे. एवढंच नाही, संत श्रेष्ठ मीराबाई या सुद्धा नामदेव महाराजांना गुरु मानतात. संत कबीर महाराज हे सुद्धा नामदेव महाराजांना गुरु मानतात. सूरदास महाराज हे सुद्धा नामदेव महाराजांना गुरु मानतात. मला प्रश्न पडतो, अरे ज्यावेळी दळणवळणाची कुठलीही साधनं नव्हती, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, सर एकदा आम्ही इथं नुसतं पुण्यातून त्या ट्रॅफिक मधून खडी मशीन चौक क्रॉस करून पुन्हा बापदेव गाठातून इथं येईपर्यंत आम्हाला वाटतं कसं काय जाईल काय करील. घरी आल्याबरोबर ती मी तात्यांना म्हटलं जरा थोडस फ्रेश होतो. 1-1.5 तासाच्या प्रवासात आपल्याला फ्रेश व्हावं लागतं. सगळ्या सोयी आहेत, गाडी चांगली आहे, वातानुकूलित सगळी व्यवस्था आहे. पण 750 वर्षापूर्वी जेव्हा सर्व परकीय आक्रमण आहेत, जेव्हा सगळीकडे अनागोंदी माजलेली आहे आणि अशा काळामध्ये 1, 2, 3 नाही 4 वेळा संत नामदेव महाराजांनी संपूर्ण भारताचं भ्रमण केलेलं आहे. हे नामदेव महाराजांचे आमच्यावरती उपकार आहेत. आणि म्हणून हा भारत देश अखंड राहावा, या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण करणारे नामदेव महाराज हे आद्य क्रांतिकारक आहेत. आणि असे नामदेव महाराज आम्हाला तुम्हाला उपदेश करताना म्हणतात, अरे तुम्हाला आणि मला काय पाहिजे. आज सुद्धा ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा प्रयत्न आहे. काय माहितीये, कोण बडा रे कोण बडा, कोण बडा रे कोण बडा, कोण बडा रे कोण बडा, कोण बडा रे कोण बडा. कुणालाही आज इथं बसलेल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला सुद्धा आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाला सुद्धा एकच गोष्ट अपेक्षित आहे. आता तर सगळेजण त्याच्यासाठी धावाधाव करायला लागलेली आहे. ती पाहिजे. कोण पाहिजे? ती पाहिजे. तिच्यासाठीच तर यात्रा काढायला लागले. उगाच लोकांना चला उज्जैनला चला, चला 4 धामला चला, तिच्यासाठी साड्या वाटायला लागलेत. तुमच्याकडे आहे का नाही? सुरू आहे ना. तिच्यासाठी मेळावे घ्यायला लागलेत. कुणासाठी? तिच्यासाठी. कुणासाठी? तिच्यासाठी. तिच्यासाठीच सगळं चाललंय. अहो राजकारण तिच्यासाठी चालेल याच्यामध्ये नवल नाही. घरातलं कारण सुद्धा तिच्यासाठीच चाललंय. कोण आहे ती? सांगा मला. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला पाहिजे ती म्हणजे सत्ता आहे. प्रत्येकाला वाटतं घरामध्ये माझी सत्ता चालली पाहिजे. सासूला वाटतं माझी सत्ता चालली पाहिजे. सुनेला वाटतं तिचं काम ऐकून घेऊ, घरात माझी सत्ता चालली पाहिजे. बापाला वाटतं पोरांवरती माझी सत्ता असली पाहिजे आणि पोरांना वाटतं याचं किती दिवस ऐकून घ्यायचं, माझी सत्ता असली पाहिजे. सप्ताहामध्ये सुद्धा सगळ्यांना वाटतं याने ठरवायचं मी काय ऐकायचं. सप्ताहामध्ये सुद्धा माझी सत्ता असली पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा माझी सत्ता असली पाहिजे. कुणाला नकोय सत्ता मला सांगा. सत्ता याचा अर्थ असा की तुम्ही आणि मी सगळेजण याचा प्रयत्न करतोय की मी जे म्हणेल ते समोरच्याने ऐकलं पाहिजे, मला जे वाटते ते समोरच्याने केलं पाहिजे आणि मी जसं म्हणेल तसं समोरच्याने ऐकलं पाहिजे. जगातला सगळ्यात मोठा वाद आणि छोट्यातला छोटा वाद याचं मुख्य कारण म्हणजे सत्ता आहे. बोला, तुमच्याकडे वाद आहेत का? नाही? बरं झालं. तुमच्याकडे जर वाद नसेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या ठिकाणी वाद आहे त्या वादाचं मुख्य कारण तुम्ही पहा. तुम्हाला आणि मला सगळ्यांना काय पाहिजे? सत्ता पाहिजे. सत्ता काय पाहिजे? सत्ता पाहिजे. आणि सत्ता पाहिजे ना तर ती सत्ता सुद्धा तुम्हाला मिळेल. मिळेल. कीर्तन म्हणजे काय फक्त ज्ञान देण्यासाठी आणि भजन करण्यासाठी नाही. सत्ताधारी कसं व्हावं हे राजकारण शिकवणारं सुद्धा कीर्तन आहे. कीर्तनामध्ये कुणाला सत्ता पाहिजे बोला. जाहीर झालेत का तिकीट? आरक्षणाच्या सोडती झाल्या का? ज्याला ज्याला सत्ता पाहिजे त्यांनी माझ्याकडे या. बघा येत्या पंचवार्षिक मध्ये नाही निवडून आणलं तर नाव सोडून द्या. फक्त काय करायचं? अरे माझ्याकडे जाऊ नका. तुम्हाला ज्याला ज्याला सत्ता पाहिजे, ज्याला राजकारणामध्ये सत्ता पाहिजे
ज्याला घरामध्ये सत्ता पाहिजे, ज्याला गावामध्ये सत्ता पाहिजे, ज्याला आपल्या प्रभागामध्ये सत्ता पाहिजे, ज्याला आपल्या कुटुंबामध्ये सत्ता पाहिजे, त्यानं काय केलं पाहिजे? नामदेव महाराज म्हणाले, मी जे केलं ते तुम्ही करा. मी काय केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? आज माझ्याकडे पहा. माझ्याकडे म्हणजे नामदेव महाराजांकडे म्हणाले. काय पहा? आज मी पहा, मी कसा आहे. अरे आज तुम्ही म्हणताय, परंतु आज माझ्याकडे सगळी सत्ता माझ्या हातामध्ये आली आहे. अवघी सत्ता आली हाता, 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 अवघी सत्ता आली हाता. रामयाचा खेचरदाता, रामयाचा खेचरदाता, प्रेम सर्वांगाचे गाई, प्रेम सर्वांगाचे गाई. रामयाचा खेचरदाता, रामयाचा खेचरदाता, प्रेम सर्वांगाचे खाई, प्रेम सर्वांगाचे अवघी सत्ता आली हाता, रामयाचा खेचरदाता, रामयाचा खेचरदाता, रामयाचा खेचरदाता. कीर्तनकारांनी राजकारणावरती बोलावं का न बोलावं हा एक महत्वाचा प्रश्न आहेच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था जी आहे, त्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेचं प्रवक्तेपद हे नेहमी कीर्तनाकडे असलेलं आहे. म्हणून कीर्तनामध्ये राजकारण सांगू नये हे मात्र जरी खरं असलं तरी खरी राज्य व्यवस्था कशी असावी हे सांगण्यासाठी कीर्तन हे अत्यंत महत्वाचं प्रभावी साधन आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं राजकारण सांगण्यासाठी जोग महाराजांनी त्यांना खांद्यावरती घेतलेली परंपरा आपल्याला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनामधून सांगितलेलं आहे. आणि म्हणून पायकीचे अभंग जर आपण पाहिले तर या राज्य व्यवस्थेचा खरा अर्थ काय आहे, राजा म्हणजे नेमकं काय आणि राजासाठी शिपायांनी करायचं कर्तव्य काय आहे हे पायकीच्या अभंगामधून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. मला महत्वाची गोष्ट एवढी सांगायची आहे, अहो जाऊ द्या ते पक्षापक्षांचं राजकारण. घराघरामध्ये वेगवेगळे पक्ष निर्माण झालेत. आता पक्षात वेगवेगळे घरं असतात तेही आपण पाहिलंच आहे. परंतु आज आम्ही याचा विचार केला पाहिजे की तुमच्या आणि माझ्या जीवनाची सगळ्यात महत्वाची प्रेरणा काय आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनाचं जे खऱ्या अर्थानं वर्म काय आहे. एक वेळ माणसाला जेवायला नाही मिळालं तरी चालेल, एक वेळ चांगले कपडे घालायला नाही मिळालं तरी चालेल, एक वेळ माणसाला कुठल्याही भौतिक वस्तू नाही मिळाल्या तरी चालेल, पण प्रत्येकाला वाटतं की सत्ता माझी असली पाहिजे, सत्ता माझी असली पाहिजे. घरामध्ये सत्ता माझी असली पाहिजे, बाहेर सत्ता माझी असली पाहिजे. आणि वाटणं ह्याच्यामध्ये गैर नाही, निश्चित वाटलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण सत्ताधारी असलं पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे. परंतु नामदेव महाराज म्हणतात ती सत्ता जी आहे ती आपल्याला मिळण्यासाठी काय करा. अवघी सत्ता आली हाता, माझ्याकडे पहा, माझ्याकडे सर्व सत्ता आली. काय झाली सत्ता? अहो नामयाचा खेचरी दाता, सगळी सत्ता माझ्या हातामध्ये आली. परंतु हे सांगत असताना नामदेव महाराजांनी आपलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आम्हाला उपदेश केला. म्हणून मी नेहमी सांगतो उपदेश करणारा सुद्धा तसा असला पाहिजे, जो तिथपर्यंत पोहोचलाय त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. अन्यथा मार्गदर्शन करायला जातात लोक खरं, परंतु त्यालाच त्याचं मार्गाचं माहित नाही, तो काय आम्हाला मार्गदर्शन नाही संत चिल्ले उपटले आगे
उपदेशाला की पात्र जा उपदेशाला की पात्र जा हो नाही संतांचे उमटती आगे उपदेशाला गे पात्र झाला उपदेशाला गे नाही संतांचे उमटती आगे उपदेशाला की पात्र झाला उपदेशाला की पात्र झाला हो नाही संतांचे उमटती आगे उपदेशाला की पात्र झाला उपदेशाला की पात्र झाला नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशाला गी पात्र झाला. अरे ज्याला उपदेश करायचा आहे साधा व्यवहार आहे. आम्ही डॉक्टरकडे जाताना आमचं जर एखादं दुखणं झालेलं आहे ते दुखणं बरं होण्यासाठी आम्ही जिथं जातो त्या ठिकाणी त्या डॉक्टरचं त्याच्याकडे विचार पाहत असताना आम्ही हा विचार करतो ना त्या डॉक्टरचं त्या पद्धतीचा विचार तर नाही ना. नाहीतर बऱ्याचदा असं होतं एका डायटिशियन कडे लोक जात होते की तब्येत कमी करण्यासाठी आणि त्यालाच बसायला खुर्ची पुरत नव्हती. आता मला सांगा तो काय आम्हाला उपदेश करणार आहे. एकानं बोर्ड लावला. आता पुण्यात तर असे बोर्ड लागले की लोक अशी गर्दी करतात गेलेले केस पुन्हा येतील गेलेले केस पुन्हा येतील. केस गेलेल्या लोकांचं फार मोठं दुखणं असतं. देवकर सर तुमचं योगायोगानं भरलेलं आहे सगळं पण ज्याला नाही त्याला विचारा ना. अहो केस गेल्यानंतर उगाच विनाकारण इकडं जा तिकडं जा आणि एवढी लाईन म्हणून मी पण गेलो आणि डॉक्टरने बाहेर बोर्ड लावला होता गेलेले केस 6 महिन्यामध्ये येतील. पण आतमध्ये पाहिल्यानंतर बारकाईनं पाहिलं तेव्हा लक्षात आलं डॉक्टरने स्वतः विग लावलेला होता. आता ज्यानं स्वतः विग लावलाय तो काय आमचे केस गेलेले आणून देणार आहे हो. काय मला सांगा ना. विषय हा महत्वाचा आहे की ज्याला उपदेश करायचा आहे तो त्या अवस्थेमध्ये पोहोचलाय का तो त्या पद्धतीने करतोय का. महाराज तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे सांगताना सगळे सांगतात. कुणाला कोण सांगेल याच्यामध्ये काही तारतम्य राहिलेलं नाही. अगदी कीर्तनाला गेलं ना बापू तरी काही काही लोक असे उभं राहीपर्यंत फेटा बांधेपर्यंत महाराज थोडं याच्यावरती बोला महाराज थोडं हे आलं पाहिजे महाराज हे बरं सांगा बरं का महाराज याच्यावरती तुम्ही निश्चित बोला बरं का. आणि हे सगळं सांगत काय काय बोलावं हेच कळत नाही. नंतर एक दिवस तर मला असा राग आला एवढं सांगत होता हे सांगा ते सांगा ते सांगा ते सांगा. मी फेटा बांधलेला होता तसाच काढला आणि त्याच्या डोक्यावरती ठेवला. म्हटलं तूच कर ना कीर्तन. कोण कुणाला काय तत्वज्ञान सांगेल याची शाश्वती नाही. परंतु ज्याच्या माध्यमातून तो आम्ही ऐकणार आहोत तो त्या अवस्थेला पोहोचलाय का त्याने ती साधनं केली आहेत का तो त्या अवस्थेला जात असताना तो त्या अवस्थेमध्ये त्या प्राप्तव्य स्थितीला पोहोचलेला आहे का हे पाहणं नितांत गरजेचं आहे. आज तुमची आमची फसगत होती याचं कारण आहे की आम्ही नको त्याला गुरु मानायला लागतो आम्ही नको त्याला सद्गुरु मानायला लागतो आम्ही नको त्याला आमचं आराध्य मानायला लागतो. जात त्यांचं काहीच नाही परंतु आमच्या जीवनामध्ये गेलेला अनमोल वेळ मात्र आम्हाला परत मिळू शकत नाही. हा जगाच्या पाठीवरती गुरु गुरु करणारे भरपूर आहेत आणि काय नवल वाटतं हो. अक्षरशः विषय हा आहे की ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या उच्च उच्च पदव्या घेतलेल्या आहेत. IT इंजिनियर असणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आज वयाची जवळजवळ 25-30 वर्ष त्या क्षेत्रामध्ये त्यांनी घासलेली असतात. इंजिनियर होणं शिक्षक असणं हे काही साधे व्यवहार आहे. परंतु इंजिनियर असणारा नवरा आहे शिक्षिका असणारी बायको आहे आणि माझ्या अंगामध्ये कुणीतरी शंकर महाराज येतात म्हणून कुणीतरी त्यांना फसवतो. 1 2 नाही 3 नाही 14 कोटीला गड्डा घालून जातो. आम्ही डोळे झाकून बसलेलो आहोत. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदीप लावो जगी. ज्ञानदीप जगामध्ये लावणं याच्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला कळेल अरे आम्ही ज्यांच्याकडे जातोय कमीत कमी त्यांचा अधिकार आपल्याला पाहता आला पाहिजे. म्हणून माझे गुरुवर्य नेहमी सांगत असतात गुरु करत असताना एका कीर्तनामध्ये आणि 2 तासाच्या कीर्तनामध्ये लगेच भाळून जाऊ नका. कीर्तनामध्ये माणसाचा प्रभाव पडतो खरं आहे पण प्रभावानं माणसं जवळ येतात पण स्वभावानं माणसं टिकून राहतात. त्याचा स्वभाव पाहण्यासाठी कमीत कमी महिना 2 महिने 4 महिने त्याच्याबरोबर राहा आणि मग आपल्याला कळेल. कारण काय असतं कीर्तन किंवा गुरु हे करत असताना ते 2 तास कसे आहेत हे पाहण्यापेक्षा बाकीचे 22 तास ते काय करत असतात याचा विचार केला पाहिजे. म्हणून वारकरी परंपरेमध्ये चरणाला महत्व आहे परंतु चरण त्याचेच धरावे ज्याचं आचरण कसं आहे. हो
केलाय ते तुम्ही करा. सगळ्या जगाचं दुःख नामदेव महाराजांनी पाहिलं. प्रत्येकाला काय पाहिजे? तर प्रत्येकाला सत्ता पाहिजे. आणि जर सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे पहा, आज माझ्याकडे सर्व सत्ता आहे. सर्व सत्ता आली हातात. मग नामदेव महाराज तुमच्या जीवनामध्ये सत्ता आहे आम्ही पाहिलं. अरे ही सामान्य सत्ता सोडून द्या. 5 वर्षानं पुन्हा दुसरी खुर्ची तयार झालेली असते, पुन्हा दुसरा माणूस तयार झालेला असतो आणि तो त्या सत्तेवरती राहिलेला असतो. आणि जो माझी आहे त्याला लोक विचारत सुद्धा नाही. या सामान्य सत्तेचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण जगावरती ज्याची सत्ता आहे, संपूर्ण ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण जगाचं चलन वलन चालतं, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आपणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे ज्याच्या सत्तेनं हे वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या शरीराचं चलनवलन सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवी तो हरिमीन. आणि मला सांगा, ज्याची सगळ्या जगावरती सत्ता आहे आणि त्याच्यावर जर आपली सत्ता निर्माण झाली तर मग काय होईल? ज्याचा सखा हरी त्यावरी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. हा ज्याचा सखा हरी त्यावरी, तया वीण क्षणभरी क्षणभरी, तया वीण क्षणभरी क्षणभरी न पावे निर्धारी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. हो ज्याचा सखा हरी त्यावरी. अरे एकदा तो देव हाताला आला, हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. गावांवरती आणि घरामध्ये सत्ता चालवण्यापेक्षा, या गावावरती आणि तालुक्यावरती सत्ता चालवण्यापेक्षा, या जिल्ह्यावरती आणि महाराष्ट्रावरती सत्ता चालवण्यापेक्षा या जगाचा जो सत्ताधीश आहे त्याच्यावरती आम्ही सत्ता केली. म्हणून अवघी सत्ता हली आता, नामयाचा खेचरी दाता. अरे त्यांना नुसतं आम्ही बस म्हटल्याबरोबर त्यांनी बसावं, एवढंच नाही, नको ते काम आमच्यासाठी करावं. जनाबाईंवरती देवाचं प्रेम होतं. नवे नवे देवावरती त्यांची एवढी सत्ता होती, एवढी सत्ता होती, हिनं झाडून काढावं आणि त्या देवानं कचरा भरावा. झाड लोट करी जाण केर भारी चक्रपाणी, केर बरी चक्रपाणी. अरे देवानं केर भरावा असं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचरी दाता. नामदेव महाराज तुमच्याकडे सर्व सत्ता आली आम्हाला कळालं, पण याच्यासाठी तुम्ही काय केलं? नामदेव महाराज म्हणाले अतिशय सोपं आहे, ते तुम्हालाही करता येणार आहे. जे मी केलं ते तुम्हाला सांगतो. आणि नुसतं सांगत नाही, नुसतं सांगत नाही, तुम्ही सुद्धा करू शकता. आणि नुसतं करू शकत नाही, आपण सगळेजण मिळून करूया. संतांची भूमिका काय? जा त्या मार्गाने जा, दाखवणारे मार्गदर्शक वेगळे असतात. परंतु चला चला जाऊ पंढरीशी, चला माझ्या बरोबर चला. आता उद्या आळंदीची यात्रा आहे ना,
चला आळंदीशी जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. संतांनी आम्हाला जा म्हणून सांगितलं नाही. तुका म्हणतो मी चला याची वाट, क्या बात है, क्या बात है. भरवसे भेटे पांडुरंग, ओ, भरवसे भेटे पांडुरंग. तुका म्हणतो मी चला याची वाट, भरवसे भेटे पांडुरंग, भरवसे भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, परवसेनी भेटे पांडुरंग. संतांच्या मार्गदर्शनामध्ये आणि इतर वेद उपनिषदांच्या मार्गामध्ये फरक आहे. वेद उपनिषद असतील किंबहुना देव जरी असला तरी देवानं त्या मार्गाने जा असं सांगितलंय, मार्ग दाखवलाय आणि तिथे निवांत थांबलाय. परंतु संत मार्ग दाखवून थांबले नाही. ते म्हणाले चला चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला आळंदीशी जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर डोळा पाहू. हो चला आळंदी जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. अरे राजू प्रेमानंदे, राम नामाचे छंदे, राम नामाचे छंदे, राम रामाचे छंदे, अरे नाथू प्रेमानंदे, रामनामाची आनंदे, रामनामाची आनंदे, रामनामाची आनंदे. चला जाऊ तया ठाया, चला जाऊ सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही संतांची भूमिका आहे. नुसतं करा म्हणून सांगणे म्हणजे नामदेव महाराज नाही, नुसतं करा म्हणून सांगणं म्हणजे तुकोबाराय नाही, नुसतं करा म्हणून सांगणं म्हणजे ज्ञानोबाराय नाही. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालले. नामदेव महाराज म्हणाले तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला सत्ता पाहिजे. सगळ्यांना सत्ता पाहिजे ना, सगळ्यांना सत्ता पाहिजे, सगळ्यांना सत्ता पाहिजे ना. माझ्याकडे सत्ता आली, ज्या मार्गाने मला सत्ता आली त्या मार्गाने तुम्ही सुद्धा चला. आणि नुसतं तुम्ही चला नाही, चला आपण सगळेजण जाऊ. चला सुल्पवाटे, चला जाऊ, चला सगळेजण जाऊ. आणि काय करायचं, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, सगळ्यांना सत्ता मिळेल. फक्त काय करा, अभंगाच्या पहिल्या चरणात बोलो ऐसे बोल, 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 बोलो ऐसे बोल. विठ्ठल डोळे आ हो
सत्ता आली हाता, नामयाचा खेचरी दाता. मी जर अभंगाचा उलटा प्रवेश केला, खालून निघालो. चौथ्या अभंगामध्ये चौथ्या चरणात आम्हाला सत्ता पाहिजे. नामदेव महाराज म्हणाले मला सत्ता मिळाली. निस्ती सत्ता मिळाली नाही, सगळी सत्ता मिळाली. सगळी सत्ता मिळाली म्हणजे काय? ज्याची जगावरती सत्ता आहे त्याच्यावरती आमची सत्ता आहे. जगाचा जो नित्यदाता, ज्यानं संपूर्ण जगावरती सत्ता आहे त्याच्यावरती आम्ही सत्ता केली. आणि ती कशी केली? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये रंगलो आणि आपण सर्वजण रंगूयात आणि काय करूयात? जगामध्ये ज्ञानदीप लावूयात. आणि महाराज याच्या पलीकडे आम्हाला काय करता येईल? सोपं आहे, तुम्ही आणि मी करायचंय. काय करायचंय? बोलू ऐसे बोल. तुम्हाला सत्ता पाहिजे ना? व्यवहार पहा. असं बोला, असं बोला, असं बोला की ज्या बोलानं निस्तं देव असा डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. एकदा प्रेमानं भजन करूयात आणि उर्वरित अभंगाचा भावार्थ पाहूयात. विठोबा रघुमाई, हरी हरी रघुमाई, सर्वांनी हात वरती. पाठीमाग टाळी टाळी. सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. नामदेव महाराजांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहिलं. नामदेव महाराजांचा अधिकार आपण पाहिला आणि नामदेव महाराजांनी केलेल्या कीर्तन भक्तीचा प्रचार आपण पाहिला. आणि त्याच्या जोरावरती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आकांक्षा आणि अपेक्षा जी सत्ता आहे त्या सत्तेचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, अवघी सत्ता आली हाता. माझ्या हातामध्ये सगळी सत्ता आली. आणि नामदेव महाराज म्हणतात ती तुमच्यामध्ये येईल. आपण असं करूयात, सगळे मिळून करूयात. काय करा? चार अत्यंत महत्वाच्या गोष्टी नामदेव महाराजांनी सांगितल्या. पहिली गोष्ट अशी आहे, तुम्हाला आणि मला जर सत्ता पाहिजे असेल तर एक काम करा, बोलू ऐसे बोलू जेने विठ्ठोले विठ्ठल डोले. पहिलं तत्व सांगितलं, असं बोलावं, असं बोलावं, असं बोलावं की त्या बोलण्याच्या माध्यमातून देव सुद्धा डोलला पाहिजे, असं बोलावं. आणखी काय करा? प्रेम सर्वांगाचे ठाई. सर्वांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. आणखी काय करा? वाचे विठ्ठल रखुमाई. विठ्ठलाचं नाव मुखामध्ये वाचेमध्ये ठेवा. आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. असे चार जर आपण कार्य केले किंबहुना ही चार व्रत जर आपल्या जीवनामध्ये आपण अनुष्ठिली तर परिणाम काय होईल? अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचरी दाता. हे असं नको रे बसू. ए बाबा, ए सोन्या, ए बबड्या, तिकडनं बस. नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या काही गोष्टी आहेत ना महत्वाच्या असतात. ज्ञानदीप लावू जगी. आता एकाच मुद्द्यावरती मी बोलणार आहे. काय करा? सगळ्यांना सत्ता पाहिजे. सगळ्यांना वाटतं, लोक म्हणतात ना, महाराज त्यानं 2
कामं नाही केली तरी चालतील, नाही 2 कामं केली तरी चालतील, पण पोरग असं झालंय ना, मी सांगितलेलं ऐकतच नाही. तुम्ही काहीतरी सांगावं, त्याने माझं ऐकलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना आपलं जगाने ऐकलं पाहिजे, आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे हे खरं आहे, परंतु त्याच्यासाठी आपण कसं बोललं पाहिजे याचा शिष्टाचार नामदेव महाराज सांगतात. बोलू ऐसे बोल. एक वाक्य तुम्हाला सांगतो, आणि नीट आत्मपरीक्षण केलं ना तर आपल्या लक्षात येईल. घरातलं असो, कुटुंबातलं असो, जगातलं असो, प्रत्येक भांडण हे फक्त बोलण्यावरनं चालू आहे. माणसं म्हणतात महाराज त्यानं जर थोडं मला मारलं असतं ना तरी चाललं असतं. मारलेले वळ जातात हो, पण ती जी बोलली ना, असं माझ्या डोक्यात बसलंय. तिच्या पोराचं लग्न होतं तेव्हा जी बोललीये ते अजून हिच्या लक्षात आहे, आणि ती वाट बघते कधी माझ्या पोराचं लग्न येईल आणि त्या बोलाचा मी कधी हिच्याशी वसपा काढीन. ठीक आहे, असं बोललेलं असतं. असं बोल म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, बोलणं हे जीवनाचं असणारं खऱ्या अर्थानं दर्शन आहे. माणसाला जर ओळखायचं असेल त्याच्या कपड्यावरनं ओळखू नका, माणसाला ओळखायचं असेल त्याच्या गाडीवरनं ओळखू नका, माणसाला ओळखायचं असेल त्याच्या बंगल्यावरनं ओळखू नका. माणूस जर ओळखायचा असेल ना तर ज्ञानोबाराय म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला माणूस आहे तो कसा कळेल. ज्ञानोबारायांची ओवी आहे, झाड जाणी जे फुले माणस जाणी जे बोले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मी. झाड ओळखायचं असेल तर फुलावरनं ओळखावं, आणि माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या बोलण्यावरनं ओळखावं. बोलला कसा बोलतो याच्यावरनं कळतो की याचं ज्ञान किती आहे आणि माणसाचा स्वभाव कसा आहे. कारण बोलत असताना माणूस नुसता तोंडानं बोलत नाही, अंतरीची धावे स्वभावे बाहेरी. जे मुखामध्ये आहे तेच पोटामध्ये असतं, आणि पोटात असतं ते कधी ना कधी पसकन बाहेर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आतमधूनच जर प्रेम असेल तर तोंडामधून येणारं प्रेमच प्रगट होतं. ज्ञानोबारायांनी बोलावं, काय बोलावं, साचा आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरवाणी वाटे तुका म्हणे वाव तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव मधुरवाणी वाटे तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव. गोड प्रमाण आहे, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. असं गोड बोलावं, असं गोड बोलावं. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आली मुखा वाटे अमृत वचन. बोलल्यानंतर माणसानं असं बोललं पाहिजे की बस ऐकत राहिलं पाहिजे. अहो आमचा जो चाललाय हे सगळं त्याच्यावरतीच चाललंय ना. महाराज फार गोड बोलतात, महाराज फार गोड बोलतात. आता गोड बोले म्हटलं तरी हरकत नाही, पण गोडच बोललं पाहिजे. का तुम्हाला सांगतो, या जगामध्ये आपल्या वाणीचा प्रभाव हा संपूर्ण जगावरती पडत असतो. असं बोलावं, असं बोलावं. आणि खरं सांगू तुम्हाला, हे बोलण्यासाठी नुसतं तोंडाने चालत नाही. माणसं बोलतात पण त्या बोलण्याच्या एकच गोष्ट आहे, सांगत असताना समोरच्याला दुःख होईल असं का बोलावं. आणि कोण म्हणतं सत्य कटू असतं, सत्य सुद्धा गोड बोलून सांगता येतं, फक्त सांगण्याची भाषा वेगळी असते. एकानं नवीनच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि राजाचं भविष्य सांगायला गेला. राजाला विचारलं, राजाने सगळं माहिती सांगितली आणि यानं राजाचं भविष्य सांगितलं. म्हटलं महाराज, तुमच्या देखत तुमच्या घरातली सगळी माणसं मरणार आहेत. आता मरणार आहेत म्हटल्यावरती राजाला काय आनंद झाला असेल का, तुम्ही सांगा. अहो इथं मर हा शब्द नुसता ऐकला तरी माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला येते. कोण ऐकेल सांगा मला. आता बिबट्या जिकडं तिकडं सुटलाय, एखाद्या कीर्तनामध्ये आलाच तिकडनं बिबट्या, तर कीर्तन तुम्ही ऐकाल का? तुम्ही ऐकाल का हा प्रश्न नंतरचा आहे. मी करेल का हा मोठा प्रश्न आहे. कुणाला मरण सहन होतं, तो म्हटला तुमच्या देखत तुमच्या घरातली सगळी माणसं मरणार आहे. पत्रिकेमध्ये खरंच होतं. आता राजाला एवढा राग आला
एवढा राग आला की राजानं लगेच त्याला तुरुंगामध्ये टाकलं. पुन्हा गुरुजींकडे त्यानं सांगितलं, म्हटलं गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भविष्य सांगितलं खरं, पण त्यानं मला तुरुंगात टाकलं. म्हणे काय? गुरुजी म्हटले अरे वेड्या, भविष्य तसंच सांगायचं असतं, परंतु भाषा वेगळी असते, चल माझ्या बरोबर. गुरुजी त्याला भांडायला लागले. राजे महाराज, तुमचं भविष्य एवढं चांगलं असताना ह्या नालायक मुलानं तुमचं भविष्य चुकीचं सांगितलं. राजे म्हणाले काय माझ्या भविष्यामध्ये? मग त्याचे गुरुजी सांगू लागले, महाराज काय तुमची भाग्यरेषा आहे, काय तुमची आयुर्रेखा आहे. खरं सांगू महाराज, या घरातल्या सगळ्यांपेक्षा जास्त आयुष्य तुम्हाला आहे. काय म्हणाले? काय म्हणाले? तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त आयुष्य हे तुम्हाला आहे. आता मला सांगा, दोन्ही अर्थ तेच आहेत ना? अर्थ तेच आहे, पण बोलण्यामध्ये सुद्धा काय असतो? फरक असतो. खरं सांगू, आपल्या जीवनामध्ये दुःख जे चालू आहे, भांडणं जे सुरू आहे, ती फक्त बोलण्यावर नाही. माणसानं गोड बोललं पाहिजे, थोडस नम्रतेनं राहता आलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर आपल्याला करता आला पाहिजे. घरामध्ये जे जे आपले सन्माननीय आहे त्यांचं आपल्याला कुठेतरी खाली मान घालून ऐकता आलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये ही आपल्याला ऐकण्याची सवय आहे ना, माझ्या माता भगिनींना तर मी अत्यंत आनंदाने सांगेन, मी अनेक घरामध्ये जातो, दररोज वेगवेगळ्या घरामध्ये जातो, पण घरात पाऊल ठेवल्याबरोबर ती घराचं पावित्र्य आणि घराचं मांगल्य लक्षात येतं. माझ्या ताईंना, माझ्या माईंना सगळ्यांना सांगणं आहे, हे घरातलं मांगल्य, घरातलं पावित्र्य आणि घरातला गोडवा हा पैशामध्ये नाही, घरातला गोडवा हा श्रीमंतीमध्ये नाही, घरातला गोडवा हा तुमच्या गाड्या घोड्यांमध्ये नाही. घरातलं प्रेम हे फक्त तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांमध्ये आहे. तुम्ही कसं बोलता, तुम्ही आलेल्या घरातल्या वडीलधाऱ्यांशी कसं वागता, शब्द तेच असतात. आम्ही 4 दिवसामध्ये घरामध्ये आलेलो असतो, वर्ष 6 महिने झालेलं असतं, आणि आल्या आल्या आम्हाला वाटतं की सासूनं माझं ऐकलं पाहिजे, नवऱ्यानं माझं ऐकलं पाहिजे, सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे. हे कसं चालेल? ऐकतील तेही तुमचं, परंतु त्याच्यासाठी एवढंच करावं, बोले ऐसे बोल, असं बोलू, असं बोलू, असं बोलू, जेने बोले विठ्ठल डोले. घरामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा, अरे जो वरिष्ठ आहे ना त्याला असं गोड बोललं पाहिजे, सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, असं गोड बोललं पाहिजे, असं गोड बोललं पाहिजे. प्रत्येकाला बोलत असताना ज्याचं त्याला देऊन टाका ना. घरात चाललंय तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे चाललंय, सगळं चाललंय तुझ्यामुळे चाललंय, असं म्हणून बघा, घरामध्ये आनंद राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असं बोलावं, असं बोलावं. आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची गोड आर्या आहे. आर्या तशी नारदी कीर्तनात म्हणतात, परंतु गोड आहे, कुठेही म्हणायला हरकत नाही. फार महाराज गोड सांगतात. गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, त्यावे गावे हरीचे गुण वर्णावे. आची सुबोध गुरुचा वाचेने सदा प्रभूशी आळवावे. राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते रामा. ज्याला व्यवसाय चांगला करायचा आहे त्याने गोड वाहिलं पाहिजे, ज्याला घर चांगलं चालवायचंय त्याने गोड बोललं पाहिजे, ज्याला आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचं सुख पाहिजे असं वाटत असेल त्यानं गोड बोललं पाहिजे. खरं सांगू, या जगामध्ये बोलण्याला एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. तुम्ही फक्त गोड बोला, फक्त गोड बोला. जगावरती तुमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. चहा विकणाऱ्या माणसाकडे काय होतं, पण बोलायला लागल्यावरती सुरुवातच होते भाई और बहनों, होते का नाही? नुसतं बाई और बहनों म्हटल्याबरोबर ती लोक म्हणतात वा काय आमचा नेता आहे. बोलायला काय हरकत आहे? आणि एक वाक्य सांगू तुम्हाला, आपल्या मुखामध्ये तेच येतं. साखर, अहो ऊस ज्या साखरेपासून बनलाय, नवे नवे साखर ज्या ऊसापासून बनली, आपण तर सगळे गुराळाची लोक आहे. मी नेहमी सांगतो, मराठवाड्यात शिकायला होतो, पण आनंद मला याचा वाटायचा की तिकडं गुराळा आपली असायची आणि आम्ही हक्कानं तिथं जायचो आणि त्यांना म्हणायचो मी भोरचा आहे. ते म्हणायचे अरे वा वा, मग आम्ही पण पुरंदरचे आहेत, या महाराज रस घ्या, जिथं जाईल तिथं. गुराळाचा व्यवसाय आपण केला. मला सांगा, एखादा माणूस रसाच्या रसवंती गृहामध्ये गेला आणि तो जर म्हणाला महाराज रस देताना जरा एक शुगर फ्री देता का? शुगर फ्री रस मिळेल का? का किती रस पिल्यानंतर शुगर फ्री रस मिळेल? मिळणार नाही. कारण त्या
उसामध्ये संपूर्ण काय आहे, साखर भरलेली आहे. आणि संपूर्ण साखर भरल्यामुळं त्याला कसाही चुरगळला, कसाही मुरगळला, असा टाका, पुन्हा मोडून टाका, उलटा करून टाका, चुलटा करून टाका, किती पिळला तरी शेवट काय येणार आहे, त्याच्यामधून साखरच येणार आहे. गोड बोलण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात, ही साखर नुसती ओठावरती असून चालत नाही, प्रेम सर्वांगाचे ठाई. सर्वांगामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि त्या प्रेमाचा परिणाम वाचे विठ्ठल रखुमाई. मग काय होईल, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्वांगामध्ये तुमच्या प्रेम असलं पाहिजे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. अरे काय घेऊन जाणार आहे बरोबर आम्ही, कमवलेले सगळी सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा ही जागेवरती राहते. परंतु शिल्लक जर काय राहत असेल ना, तर तुम्ही गावाला दिलेलं प्रेम, तुम्ही भावाला दिलेलं प्रेम, तुम्ही जगाला दिलेलं प्रेम, हे गेल्यानंतर सुद्धा अजरामर राहतं. किती वर्ष झालं तरी सुद्धा या प्रेमाची ताकद अशी असते की जेव्हा जेव्हा सप्ताहाचा विषय येतो त्या त्यावेळी त्या माणसाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भांडण निघालं की माणूस म्हणतो, नाही नाही नाही, अमुक अमुक व्यक्ती असायला पाहिजे होता हो, त्याने हे भांडण घरच्या घरी मिटवलं असतं. आज आम्हाला भावाभावांमध्ये वैर पाहायला मिळत आहे, गावागावामध्ये वैर पाहायला मिळत आहे, जावाजावांमध्ये वैर पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे काय, तुमच्या आमच्या जीवनामधलं प्रेम कमी झालंय, प्रेम. आणि जसं जुन्या काळामध्ये गाड्या अशा कर 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 वाजायला लागल्या की त्या बैलगाडीमध्ये तिथंच बाजूला ठेवलेले एक लाकडाच्या त्या याच्यामध्ये काळ असं काय असायचं बघा, काय म्हणतात त्याला तुम्हाला, वंगण. वंगण आहे ना, त्याला तार, त्या तारेला पुन्हा पुढं कापडाचा चिंदूक काहीतरी बांधलेलं असायचं. ते तारेमध्ये ते चिंदूकाला बुडवून त्या नळीमधून 2-3 वेळा खालीवर केलं की त्यातून ते निघालेलं वंगण असं त्या चाकावरती सोडलं की ते चाक असं स्मूथ वाजायचं, चालायचं, आहे की नाही. सगळ्यांना माहिती आहे ना, कारण का, हे वंगण म्हणजे प्रेम आहे. नात्यामध्ये हे वंगण झालं पाहिजे. ऑइलिंग कमी पडायला लागली, ऑइलिंग, गुडघे वाजायला लागले ना, गुडघे असे कर कर वाजायला लागतात गुडघे. मग डॉक्टर म्हणतो काय झालंय, तुमच्या गुडघ्यातलं ऑइल कमी झालंय, ऑइल. जसं गुडघ्यातलं ऑइल कमी झालं की गुडघे वाचायला लागतात, गाडीतलं ऑइल कमी झालं की गाडी वाजायला लागते, रसाच्या त्या गुराळातलं ऑइल कमी झालं की ते सुद्धा कुरकुर कुरकुर वाजायला लागतं. तसं घरामधलं ऑइल म्हणजे प्रेम आहे, ते कमी झालं की तेही वाजायला लागणार. म्हणून प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी. नामदेव महाराज म्हणाले, नाचा म्हणाले नाही, हा नाचा म्हणजे तुम्ही जा आणि मी माझं इकडं निवांत बसतो असं नाही. चला तुम्ही आम्ही सगळे मिळून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा केसरी दाता. सर्वांच्या अंतःकरणामध्ये हाच प्रेमभाव व्हावा. आणि सगळ्यांना विनंती करतो, गोड बोलावं, गोड बोलावं. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. खरं सांगू, आज आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ना, ते आपल्या शब्दामधून व्यक्त होतं. आणि आपल्या अंतःकरणात असलेला द्वेष सुद्धा शब्दामधून व्यक्त होतो. माझी सेवा संपली आहे. एकच शेवटचं वाक्य सांगतो, या जगात आपल्या सगळ्या इंद्रियामध्ये सगळ्यात हलका अवयव म्हणजे जीभ आहे. सगळ्यात हलका अवयव आहे. असं हलत असतं सारखं. आता किती वेळा हलतंय बघा ना, बघताय ना. असं माणसं म्हणतात त्याचं तोंड म्हणजे असं लबा 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 हलतं. किती हलतं, सारखं हलत असतं. म्हणजे हलका आहे की नाही, हलका आहे. परंतु सगळ्यात हलका असताना सुद्धा त्या हलक्या अवयवाचा तोल भल्या भल्यांना सांभाळता येत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि एक अजून वाक्य तुम्हाला सांगतो, ओल्या जागेवरची जखम कधीच भरून लवकर येत नाही. जखम झाली की ती ओली होऊ नये म्हणून डॉक्टर म्हणतात. परंतु एक वाक्य लक्षात ठेवा, जीभ सदैव ओली असते, पण जिभेवरची जखम सगळ्यात अगोदर भरून येते. सकाळी चहानं भाजलं, दुपारी वडापाव खायला तयार झालेली असते. जिभेवरची जखम सगळ्यात अगोदर भरून येते. पण अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि एवढंच कीर्तनाचं मर्म घेऊन जा. जिभेवरची जखम सगळ्यात अगोदर भरून येते खरं आहे, पण जिभेनं झालेली जखम मात्र कधीच भरून येत नाही. म्हणून बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई,
वाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अवघी सत्ताली हाता, नामयाचा खेचरी दाता, ज्ञानेश्वर माऊली माझ्या